आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। करवीर पोलिसांचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस, 2 आरोपी अटकेत, 42,500 किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 42,500 किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। कोल्हापूर जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढत असल्यानं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना देऊन तपासाची दिशा निश्चित केली। तपासादरम्यान करवीर पोलीस ठाणे गुन्ह्यामधील संशयित प्रसाद अजित मिसाळ वय 19 राहणार म्हसोबा मंदिराजवळ शिंगणापूर कोल्हापूर हा त्याच्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं साहिल सचिन सोनुले राहणार गणेशनगर चंबुखळी शिंगणापूर याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी साहिल सोनुले यालाही ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपींनी शाकंभरी कॉलनी येथील एका घरातून वेळोवेळी चोरी करून आणलेला मुद्देमाल त्यांच्या घराशेजारील खोलीत लपवून ठेवल्याचं सांगितलं। पंचांसमक्ष केलेल्या झडतीत पोलिसांनी 2 टीव्ही, होम थिएटर, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर तसेच इतर घरगुती साहित्यासह एकूण 42,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील करतायत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या पथकात हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, विजय तळसकर, महेश बांबळे, प्रदीप यादव, गणपत पवार, प्रवीण बोरचाटे, आत्माराम शिंदे, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, अभिजित कांबळे आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला। करवीर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।